राज्याचे मुख्यमंत्री हे सज्जन आणि चांगले वाटत होते, पण भाषण पाहिल्यानंतर हेच मुख्यमंत्री गुंडांना लाजवेल अशी भाषा बोलत आहेत। मात्र ती त्यांची चूक नसून भाजपमध्ये गुंडांना प्रवेश दिल्यानं त्यांना गुंडांची सवय लागली आहे, अशी टीका पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली। ते पिंपरी चिंचवडमध्ये प्रचार सभेत बोलत होते। आम्ही गुंडा निवडून आणू आणि शिवसेनेच्या अंगावर सोडू, जबाब आला पाहिजे खाली शिवसेनेला। वाघाच्या जबड्यात घालून हात मोजतो जात, ही शिवसैनिकाची जात, ही शिवसैनिकाची जात। तुम्ही आमच्या अंगावरती गुंड काय सोडणार आहे? किती गुंडांना पाणी पाजलंय अहो। त्या दिवशी आमचा शिवके हसतोय, शिवके मुख्यमंत्र्याचं भाषण ऐकलं का? राज्याचे मुख्यमंत्री एक सज्जन माणूस आम्हाला काल वाटत होता। देवेंद्र फडणवीस एक वकील आहे, चांगला माणूस आहे, सज्जन माणूस आहे, तोंडाला चिकना म्हणजे चांगला आहे, दिसायला चांगला आहे। हे काय तुझं भाषण त्याशी पाहिलं? मला पत्रकार मांडा आलं गमदास भाई, अहो गुंडापेक्षा गुंडाला लाजवेल असं भाषण मुख्यमंत्री करायला लागला। म्हटलं ही मुख्यमंत्र्याची चूक अजिबात नाही, ही त्याची चूक नाही। काय झालंय आता भाजपच्या सगळी मंडळी घे गुंडाला, पकड घे भाजपमध्ये, पकड गुंडाला। आता गुंडाला टाकायला हवं तर कुठं? जेलमध्ये। होम मिनिस्टर कोण आहे? मुख्यमंत्री। गृह खाता कोण आहे? त्यांच्याकडे। आता गुंडाला जेलमध्ये टाकायच्या ऐवजी आता मुख्यमंत्री विसरल तर गुंडाला घेतात सोबत। एक गुंड इकडं, एक गुंड इकडं, एक गुंड पुढं, एक गुंड मागे। आता सगळ्या गुंडामध्ये मुख्यमंत्री। आता आपली म्हण काय? ढवळ्या शेजारी बांधला पावड्या, वाढ नाही पण गुण लागला। आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या तोंडाला फेस आणण्याचं काम शिवसैनिक आणि उद्धव ठाकरे यांनी केलंय। गुंडांना पाणी प्यावं लागलं असं म्हणत त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर गुंड म्हणून निशाणा साधला। मला समाधान म्हटलं, अगं मुख्यमंत्र्यांच्या तोंडाला फेस काढण्याचं काम मुंबईतल्या शिवसैनिकांनी केलं, उद्धवजींनी केलं। उद्धवजींनी शेवटी मुख्यमंत्र्यांच्या तोंडाला फेस आणला आणि मग मुख्यमंत्र्याला पाणी प्यायला लागलं। हे गुंडाला आम्ही कसं पाणी पाजतो हे मुंबईवाल्यांनी देखील दाखवून दिलं, उद्धवजींनी दाखवून दिलं। आणि माझ्या सगळ्या बांधवांना सांगेल, उद्याची निवडणुकी तुमच्या अस्मितेची आहे। पिंपरी चिंचवडमध्ये मुख्यमंत्री आले आणि ज्यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे त्यांना जेलमध्ये टाकणार अशी धमकी देऊन गेले। असं असेल तर मुख्यमंत्री होण्यासाठी शिवसेनेनं जो टेकू दिला आहे तो आम्ही काढून घेऊ, असा इशारा मुख्यमंत्र्यांना शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी दिला आहे। आम्ही मुंबईच्या विधानसभेवरती मोर्चे काढले, त्यावेळेला गडकरींनी देखील आम्हाला शब्द दिला होता। काल मुख्यमंत्री इथं आले आणि धमकी देऊन गेले की आम्ही ज्यांनी हे बांधकाम केलंय त्या सगळ्यांना आम्ही जेलमध्ये पाठवू। मुख्यमंत्री साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, 1 लाख लोक घरामध्ये राहतात, 1 लाख। शिवसेना त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, एका विटाचा हात लावून देणार नाही, एक काम करून देणार नाही। आणि तुम्ही तसा प्रयत्न केला तर मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर बसला तर शिवसेनेने टेकू दिलाय म्हणून, शिवसेनेने टेकू दिलाय म्हणून तुम्ही मुख्यमंत्री पदावर बसलाय। इथं आमच्या गरीब माणसाच्या मुळा उठलाय तर टेकू काढून घेऊ आणि तुम्हाला खाली बसून जातो। तुमच्या अवकात तुम्हाला लागतो, तुमचा अवकात तुम्हाला लागतो। मुद्दाम आहे सगळा मुख्यमंत्र्याला देतो आहे। प्रतिनिधी कृष्णा पांचाळ, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पिंपरी चिंचवड।